प्रभाग क्रमांक 10 व 11 मधील नागरी आरोग्य केंद्रात महिला डॉक्टरांचा दुष्काळ। 3 महिन्यांपासून डॉक्टर गायब। महिला रुग्णांच्या आरोग्याशी खेळ। तातडीने नियुक्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा। नगरसेविका सायराबी फकरुल्ला खान। आज दिनांक 7 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक 10 व 11 मधील नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये महिला डॉक्टरांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी अशी ठाम आणि आक्रमक मागणी एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सायराबी फकरुल्ला खान यांनी केली आहे। या भागातील आयुष्मान आरोग्य मंदिरात दररोज शेकडो महिला रुग्ण तपासणीसाठी येतात, मात्र महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची अक्षरशः फरफट होतीये। महिलांच्या तपासणीसाठी पुरुष डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येत असल्याने अनेक महिला तपासणीस टाळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 3 महिन्यांपासून या आरोग्य केंद्रात महिला तर सोडाच पुरुष डॉक्टरही नियमित उपस्थित नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। परिणामी गरीब, गरजू आणि महिला रुग्णांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत असून त्यांच्या खिशावर मोठा आर्थिक भार पडतोय। ही गंभीर बाब नगरसेविका सायराबी फकरुल्ला खान यांच्या निदर्शनास येताच त्यांचे पती फकरुल्ला खान यांनी तत्काळ एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांना ही माहिती दिली। यानंतर जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांनी संबंधित नागरी आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली असता महिला डॉक्टर्स नसल्याचं स्पष्टपणे उघड झालं। महिला रुग्णांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या या बेजबाबदार या निष्काळजी कारभारावर एमआयएमने तीव्र संताप व्यक्त केला आहे। तातडीने महिला डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा महानगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा खणखणीत इशारा यावेळी देण्यात आलाय। महिला रुग्णांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ तात्काळ थांबवा, अन्यथा त्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची असेल असा इशाराही एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांच्या वतीने देण्यात आलाय। यावेळी एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख माजिद, फकरुल्ला खान, शेख सोनू, शेख तन्वीर, जाहीर भाई यांच्यासह आदींची उपस्थिती होती। आम्ही प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये जालना शहर महानगरपालिकेतर्फे UHWC म्हणजे नागरिक वैद्यकीय केंद्र जे आपल्या महानगरपालिकेतर्फे चालू असतो, तिथं आम्ही एक भेट दिलेली आहे। सन्माननीय आमचे नगरसेविका सायरा फकरुल्ला खान यांचे पती आणि आमचे कार्यकर्ते आम्ही सोबत आज इथं आलेलो आहोत। मालीपुरा येथे हा एक सेंटर चालू आहे। दररोज आम्ही येथील जे संबंधित अधिकारी आहेत गायके साहेब यांची भेट घेतली, त्यांना आम्ही विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की बाबा इथं सगळं स्लम एरिया आहे आणि 100 ते 150 पेशंट दररोज ते इथे येत असतात। मागील 2 महिन्यापासून इथं डॉक्टर उपलब्ध नाही, ही खंत आहे। जालना शहर ही महानगरपालिका झालेली आहे आणि आतापर्यंत जालना शहरामध्ये जर या केंद्रामध्ये या केंद्राला जी सुरुवात केलेली आहे तिथं 2 महिन्यापासून जर डॉक्टर नाही तर तिथं लोकांचे काय हाल होत आहेत। इथं गरीब वस्ती आहे, गरिबांना एक ओपीडी चांगली भेटावी, गरिबांना एक चांगलं मोफत औषध मिळावं यासाठी शासनाने या योजनेचा शुभारंभ केलेला होता, परंतु याची मागील 2 महिन्यापासून काहीही सुव्यवस्था इथं झालेली नाही। याच कारणाने आज आम्ही इथं भेट दिलेली आहे। सन्माननीय गायके साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि आज आम्ही त्यांना एक निवेदन सुद्धा दिलेलं आहे। आता येणाऱ्या 9 तारखेला महापौर बसणार आहे। आम्ही या सभेमध्ये ही गोष्ट, ही बाब आम्ही उठवणार आहे आणि लवकरात लवकर शासनाने महानगरपालिकेतर्फे इथं एक फिमेल डॉक्टर द्यावी ही आमची त्यांना विनंती राहणार आहे। कारण की इथं महिलांची संख्या जास्त आहे, महिला जास्त प्रमाणात इथं चेकअपसाठी येत आहेत। तर आम्ही आपल्या मार्फत शासनाला एक विनंती करू इच्छितो की लवकरात लवकर आपण मालीपुरा दुखीनगर केंद्र जे आहे प्रभाग क्रमांक 10 आणि 11 हा जोडलेला आहे, यात इथं फिमेल डॉक्टराची आपण व्यवस्था करावी, महिला डॉक्टराची आपण व्यवस्था करावी, अन्यथा एमआयएम पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल। माझं नाव शेख माजिद, जिल्हाध्यक्ष एमआयएम जालना।